साधारण कुठल्या शतकातल्या कुठल्या मूर्त्यात आणि तिथं का ठेवल्या? सकृतदर्शनी आत्ता तरी म्हणजे आमचा जे काही तोडका मोडका अभ्यास आहे त्या हिशोबात ही 16व्या शतकातल्या 17व्या शतकातली आहे. एक दुसरं असं त्यातला एक विष्णू आहे आणि एक बालाजी आहे. विष्णूचे जे लांछन आहेत किंवा जे विशेष आहेत मूर्ती कशावरून ओळखावी, एका बाजूला श्रीदेवी एका देवीला भूदेवी आणि 4 हातात 4 शस्त्र आहेत. ते विष्णूची शस्त्र कोणच्या हातात आहेत याच्यावर त्याची नावही बदलतात. पण सकृतदर्शनी हा विष्णू आहे. आता शस्त्र कुठले? शंखचक्र गदा पद्म 4 आहे. बरोबर. हां, त्यामुळं तो विष्णू आहे. दुसरी मूर्ती आहे ती मात्र स्वच्छपणानं बालाजीची आहे. आत्ता जी बालाजी मंदिर पंढरपुरातलं व्यंकोबा आहे त्याचं आणि या मूर्तीचं साधर्म्य आहे. त्यामुळे या दोन्ही मूर्ती ज्याचं काही मूर्तिशास्त्राचा विचार करत असाल तर या दोन्हीही विष्णूच्या बालाजी रूपाची एक आणि विष्णूची चतुर्भुज रूपाची एक आहे. एक मूर्ती आहे ती महिषासुरमर्दिनी आहे. अष्टभुजा महिषासुराची मूर्ती आहे आणि ती बोळ झालेली आहे किंवा तिला जीर्ण झालेली आहे असं म्हणता येऊ शकतं. आणि पूर्वीच्या काळी किंवा आजच्याही पद्धतीनं धर्मशास्त्रानं आणि मंदिराच्या वेगळ्या विषयानं जुन्या जीर्ण झालेल्या बोळ झालेल्या मूर्ती किंवा खंडित झालेल्या मूर्ती ह्या पूजेला चालत नाहीत. म्हणून त्या काढून तिथं नवीन स्थापना केली जाते. नुकतंच मंदिर समितीने गेल्या वर्षात कोरोनाच्या काळातही 9 मूर्तींची त्या जीर्ण झाल्या खंडित झाल्या म्हणून पुनर्स्थापना केलेली आहे. त्याप्रमाणे या मूर्ती मागच्या काळात आमच्या पूर्वजांनी केव्हा तरी यवन आक्रमणासमयी या खंडित झाल्या असतील किंवा अन्य कारणानं खंडित झाल्या असतील म्हणून त्या काढून ठेवल्या आणि त्या सुरक्षित राहाव्यात. ते नदीत विसर्जित करू नयेत किंवा त्या समुद्रात विसर्जित करू नयेत, निदान त्या अस्तित्व तरी त्याचं नीट राहावं म्हणून तळघरात ते ठेवलेले आहे. आता तिन्ही मूर्ती बघणं झालेलं, तिन्ही बघणं आहेत. बाकी ज्या छोट्या मूर्ती होत्या त्यातली एक त्याचं सांगता येत नाही आहे. एक संगमरवरी देवीची मूर्ती आहे ती पण बघणं आहे. एक लहान पादुका स्वरूप आहे त्याही खंडित आहेत आणि एक हाताचा किंवा एक गाईचं मुख आहे तर ते सगळ्याच बघणं आहेत. गाईचं मुख आहे. आता विष्णूचं रूप आहे किंवा गोपाळकृष्ण आहे तर तिथं गाय असणं स्वाभाविक आहे. त्या पद्धतीने त्याचा विचार व्हायला हवा. आता अधिकृत अजून मूर्तिशास्त्रातले जे तज्ज्ञ आहेत विशेष तज्ज्ञ आहेत म्हणजे देगलूर सरांसारखे लोक आहेत ते याच्यावरचं चिंतन स्वतंत्र मांडतील. मला एक सांगा, मंदिरात पूर्वी जी चर्चा असायची आम्ही लहानपणापासून ऐकतो, आमच्या वडिलांपासून ऐकतो की इथं खाली खूप भुयार आहेत, त्यातलं हे पहिलं भुयार सापडलं म्हणतात. गावोपगावी प्रत्येक मंदिराच्या बाबतीत आणि जुन्या घराच्या बाबतीत इथून भुयार आहे, देवळात जातं, अहिल्यादेवीच्या वाड्यातून जातं, दामाजी पंतापासून पंढरपुरात देवळात भुयार येतं, अशा चर्चा असतात. किंवा आपण जर इंदोरला गेलात तर इंदोरच्या अहिल्यादेवीच्या वाड्यातून नदीच्या पलीकडपर्यंत भुयार आहे आणि तिथं स्वयंपाक व्हायचा आणि इकडं किंवा बडोद्याला किंवा अजून ग्वाल्हेरला अशा खूप चर्चा असतात. हे लोकोपवाद आहेत. यातल्या तथ्यता अभ्यासांती किंवा कागदापत्रीच व्यक्त केल्या पाहिजेत. तसं बोलण्यात फारसा अर्थ नाही. आणि जर काही गोष्टी अशा असतील की खरंच तळघर आहे का याचा विचार असेल तर याचा पद्मनाभ मंदिरासारख्या पद्धतीने विचार केला पाहिजे. हे उघडणं इष्ट आहे का? हे अष्टमंगल ज्योतिष आहे किंवा अन्य धर्मशास्त्राची गणित आहेत किंवा सुप्रीम कोर्ट आज जे सर्वश्रेष्ठ आहे यांचं मार्गदर्शन घेऊन या गोष्टी पद्मनाभला केल्या गेल्या. त्यामुळं या गोष्टीत काही गोष्टी अज्ञानात असाव्यात, काही गोष्टी ज्ञानात असाव्यात, त्यात पडू नये. आणि लोकोपवादाची चर्चा म्हणजे हे काही फार मोठं निघालं आहे असे करण्यात फारसा मतलब नाही. कारण मंदिर परिसरात जेवढे वाडे आहेत त्या प्रत्येकाच्या घरात तळघर आहे. भुयार आहेत. मी सांगितलं प्रदक्षिण रस्त्याच्या आतलं जे बांधकाम आहे गावातलं त्या प्रत्येकाला तळघर आहे. म्हणजे प्रत्येक तळघर देवळाला जोडलं आहे का? प्रत्येक तळघरात काही खजिना आहे का? प्रत्येक तळघरात काही मूर्ती आहेत का? याचा विचार करायची पाळी येईल असं केलं तर. आम्हाला तर